शैक्षणिक स्वराज यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण अभ्यासणार आहोत इयत्ता 5वी नवोदय प्रवेश परीक्षा विषय गणित आणि घटक आलेख, रेषालेख, स्तंभालेख यावर आधारित माहितीचे विश्लेषण आज आपण समजून घेणार आहोत। यामध्ये स्वाध्याय 12 प्रश्न पहिला, आलेखाचे निरीक्षण करा व प्रश्नांची उत्तरे लिहा। प्रश्न पहिला, दिलेल्या आलेखात वेगवेगळ्या महिन्यात झालेल्या पावसाचे प्रमाण दाखवले आहे। बघा मित्रांनो, आलेखाचे सर्वात प्रथम दोन घटक असतात, ते आपल्याला माहीत असणं गरजेचे। जी आडवी रेषा असते त्याला आपण एक्स अक्ष म्हणतो किंवा ए अक्ष म्हणतो आणि क्ष अक्ष म्हणतो, आणि जी उभी रेषा असते त्याला आपण इंग्लिशमध्ये वाय अक्ष किंवा मराठीमध्ये ए अक्ष असं म्हणतो। तर यामध्ये एका अक्षावरती आपली घटक माहिती असते आणि एका अक्षावरती त्याची संख्यात्मक माहिती प्रमाण दिलेलं असतं। आता हा प्रश्न समजून घेताना प्रश्न पहिला, जून व ऑक्टोबर या महिन्यामध्ये पडलेल्या पावसात किती फरक आहे। मित्रांनो, जेव्हा माहितीमधील फरक आपल्याला शोधायचा असतो तर फरक शोधणे म्हणजे आपल्याला वजाबाकी करायची असते, एवढं आपल्या डोक्यामध्ये यायला पाहिजे। आता दोन महिने आहेत, जून महिना, तर जून महिन्याचा स्तंभ बघायचा कुठपर्यंत आहे। जून महिन्याचा स्तंभ या ठिकाणी माहिती देताना 0, 10, 20, 30, 40, 50 म्हणजे जून महिन्यात जो स्तंभ आहे हा 30 आणि 40च्या मध्ये बरोबर मध्ये आहे, आणि 30 आणि 40च्या मध्ये येणारा अंक हा 35 आहे। म्हणजे या ठिकाणी जून महिन्यामध्ये जे पावसाचं प्रमाण आहे ते आपल्याला मिळालेलं आहे, ते आहे मित्रांनो बघा 35। जून महिन्यामध्ये जो पाऊस पडलेला आहे तो 35 मिलीमीटर पाऊस पडलेला आहे। आता दुसरा ऑक्टोबर महिना, तर आपण ऑक्टोबर महिन्याचा आलेख या ठिकाणी बघूया। तर ऑक्टोबर महिन्याचा जो स्तंभ आहे तो या ठिकाणी रेषा दाखवलेली तो 10 आणि 20च्या मध्ये आहे। म्हणजे ऑक्टोबर महिन्यामध्ये जे पर्जन्यमान आहे किंवा जो पाऊस आहे तो किती पडलेला आहे तो आपल्याला बघायचा आहे। तर ऑक्टोबर महिन्यामध्ये जो पाऊस झालेला आहे तो झालेला आहे 15 mm। आता या ठिकाणी फरक काढायचा असेल तर आपल्याला वजाबाकी करावं लागते। तर 35 वजा 15 0 आणि 2, तुम्ही तोंडी पण काढू शकता 20 mm। मात्र आपल्या या परीक्षेमध्ये कुठलीही घाई आपल्याला करायची नाही, वेळ आपल्याला पुरेशा प्रमाणात असतो, त्यामुळं अगदी अचूक उत्तर सोडवण्याकडे आपला कल असला पाहिजे। तर याचं उत्तर आलेलं आहे मित्रांनो 20 mm। आता 20 mm पाऊस हा पर्याय क्रमांक सी दर्शवतो, म्हणजे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी। पर्याय क्रमांक सी असलेलं उत्तर पत्रिकामध्ये तुम्हाला गोल काळा करायचं आहे। मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा, तुम्ही स्वतः नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आता याच स्तंभावर आधारित दुसरा प्रश्न आहे बघा मित्रांनो, कोणत्या दोन महिन्यामधील पावसात 5 मिलीमीटरचा फरक आहे। बघा, अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला पर्यायावरून सोडवायचा असतो, कारण सर्वच आलेख आपण या ठिकाणी तपासायचे नाही। तर कशा पद्धतीने शोधायचा फरक, बघा पहिला जो महिना दिलेला आहे तो कोणता महिना आहे, ऑगस्ट आणि जून। ऑगस्ट बघायचा, ऑगस्टचा स्तंभ या ठिकाणी जर बघितला तर तो 50 आणि 40च्या मध्ये म्हणजे 45। ऑगस्ट महिन्याचं जे पर्जन्यमान आहे ते 45 मिलीमीटर आहे। जून, त्याची तुलना जून सोबत करायची आहे, जूनचं जे पर्जन्यमान आहे ते 35 आहे, वजा 35। या ठिकाणी उत्तर येतं 10। आपल्याला उत्तर किती पाहिजेत, 5 मिलीमीटरचा फरक शोधायचा आहे। म्हणजे आता आपण जून आणि सप्टेंबर बघूया। तर जून महिन्याचं जे पर्जन्यमान आहे ते जर आपण बघितलं या स्तंभाच्या सहाय्याने बघा, तर जून महिन्याचं पर्जन्यमान भेटतं आपल्याला 35 म्हणजेच 35। आणि दुसरा महिना आहे त्यासोबत सप्टेंबर। आता सप्टेंबरमध्ये झालेलं पर्जन्यमान, सप्टेंबरचा स्तंभ आपण बघूया। या ठिकाणी जी स्तंभाची उंची आहे आणि त्याचं या ठिकाणी आहे बघा 30 मिलीमीटर। जून महिन्याचा जो पाऊस आहे तो 30 मिलीमीटर आहे। आता याची जर वजाबाकी केली तर आपल्याला 5 मिलीमीटर उत्तर मिळते। 5 मिलीमीटर म्हणजे 5 मिलीमीटर हे या दोन महिन्याच्या पावसातील फरकाचं उत्तर आहे। म्हणजे आपण या ठिकाणी या प्रश्नासाठी पर्याय क्रमांक बी हा आपला अचूक पर्याय आहे। आता याच स्तंभावर आधारित आपल्याला तिसरा प्रश्न सोडवायचा आहे। त्यामध्ये बघा, 5 महिन्यात एकूण किती पाऊस पडला। जेव्हा केव्हा तुम्हाला एकूण हा असा प्रश्न पडतो मित्रांनो, तर अतिशय सोप्या प्रकारचा प्रश्न असतो। या ठिकाणी जे स्तंभामध्ये माहिती दिली त्या सर्व माहितींची आपल्याला काय करायची बेरीज असते। बघा, जून महिन्यामध्ये पडलेला पाऊस, जूनचा स्तंभ 30 आणि 40 म्हणजे 35 लिहून घ्यायचं आहे। तुम्ही तोंडी पण करू शकता, परंतु तोंडी चुकण्यास शक्यता असू शकते, त्यामुळे शक्यतो रायटिंग करून घ्यायचं आहे। त्यानंतर बघा, जुलै महिन्यामध्ये पडलेला पाऊस हा 50 मिलीमीटर आहे। बघा 50, कारण परीक्षेच्या आपण टेन्शनमध्ये असतो, बऱ्याचदा तोंडी चुकू शकते। ऑगस्ट महिन्यामध्ये पडलेला पाऊस या ठिकाणी बघा 50 आणि 40च्या मध्ये म्हणजे 45 मिलीमीटर पाऊस हा ऑगस्ट महिन्यामध्ये पडलेला आहे। त्यानंतर सप्टेंबर महिना तर स्तंभ आपण बघायचा आहे आणि अगदी व्यवस्थित बघायचा आहे, 30 मिलीमीटर पाऊस हा सप्टेंबर महिन्यामध्ये पडलेला आहे।
आणि आता सगळ्यात शेवटी ऑक्टोबर महिन्याचा स्तंभ आपण या ठिकाणी पाहूया. ऑक्टोबर महिन्यामध्ये पडलेला पाऊस हा 10 आणि 20च्या मध्ये म्हणजे 15 मिलीमीटर पाऊस हा ऑक्टोबर महिन्यामध्ये पडलेला आहे. आता या सर्वांची बेरीज करायची आहे. बघा 5 + 0 5, 5 + 5 10, 10 + 0 10 आणि 10 + 5 15. 15ला 5 आपण एक हातचा देऊया, कॅरी म्हणतो आपण त्याला. बघा 3 आणि 1 4, 4 आणि 5 9, 9 आणि 4 13, 13 आणि 3 16, 16 आणि 1 17. या ठिकाणी 17. उत्तर आले मित्रांनो 175. आता 175 हे आपल्याला कोणत्या पर्यायामध्ये दिसतं ते आपण बघूया. तर बघा 175 आपल्याला पर्याय क्रमांक डी दर्शवतो. 175 mm म्हणजे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास मित्रांमध्ये शेअर करा, लाईक करा. तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला आता या ठिकाणी प्रश्न दुसरा, स्तंभ क्रमांक दुसरा आपल्याला या ठिकाणी आलेख दिलेला आहे, त्याची माहिती वाचून घेऊया. सोबतच्या स्तंभालेखात एका शाळेतील विद्यार्थ्यांच्या शाळेत येण्याच्या साधनांची माहिती दाखवली आहे. वेगवेगळी साधने वापरणारे शाळेतील एकूण विद्यार्थी किती आहेत? बघा या ठिकाणी विद्यार्थी संख्या आणि या ठिकाणी ते कशाने येतात, स्कूल बसने येणारे, कारने येणारे, सायकलने येणारे आणि पायी येणारे. तर पहिलाच प्रश्न आहे वेगवेगळी साधने वापरणारे शाळेतील एकूण विद्यार्थी किती आहेत, म्हणजे या सर्व स्तंभांची आपल्याला बेरीज करायची. बघा पहिल्यांदा आपण असाच प्रश्न सोडवलेला आहे. हा प्रश्न अतिशय सोपा असतो सोडवायला. फक्त एका स्तंभाचीच माहिती घ्यायची आपल्या. या ठिकाणी स्कूल बस आहे, स्कूल बसचा स्तंभ बघायचा कुठपर्यंत आहे, तर इथपर्यंत आहे आणि त्याच्या डाव्या बाजूला त्याची संख्यात्मक माहिती म्हणजे 400, म्हणजे स्कूल बस येणारे विद्यार्थ्यांची संख्या 400 आहे, ते लिहून घेऊया. त्यानंतर बघा दुसरा आहे कारने येणारी विद्यार्थी संख्या या ठिकाणी शोधूया. बघा इथपर्यंत 200. त्यानंतर सायकलने येणारे विद्यार्थी त्यांचा स्तंभाची उंची बघायची. 500 विद्यार्थी सायकलने शाळेमध्ये येतात. त्यानंतर या ठिकाणी पायी येणारे विद्यार्थी त्यांचा स्तंभ जर 300, हे पायी येणारे विद्यार्थी 300. अशा पद्धतीने आपण माहिती काढून घ्यायची आणि त्याची बेरीज करायची आहे. बघा 0 0 0, 4 आणि 2 6, 6 आणि 5 11, 11 आणि 3 14. बघा अशा पद्धतीने 1400 विद्यार्थी वेगवेगळ्या साधनांनी त्या शाळेमध्ये येतात. आता 1400 हे आपल्याला कोणत्या पर्यायामध्ये दिसते ते आपण बघूया. 1400 पर्याय क्रमांक बी आपल्याला दर्शवतो, म्हणजे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. आता बघा याच आलेखावर आधारित पुढचा प्रश्न आहे. शाळेत येण्यासाठी विद्यार्थ्यांनी सर्वात कमी वापरलेले साधन कोणते? ज्याचा स्तंभ सर्वात लहान ते सर्वात कमी. मग कार या साधनाचा स्तंभ सर्वात लहान आहे, म्हणजे आपल्या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर येणार आहे 200 नाही येणार. तर कोणते साधन विचारलेलं म्हणजे कार हे आपला पर्याय क्रमांक सी दाखवतो, म्हणजे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. बघा याच माहितीवर आधारित, याच स्तंभावर आधारित पुढील प्रश्न आहे. तर आता आपण पुढील स्तंभ आणि पुढील प्रश्न या ठिकाणी समजून घेऊया. बघा पुढचा प्रश्न आहे प्रश्न तिसरा, स्वतंत्र स्तंभालेखासाठी दिलेला आहे. सोबतच्या स्तंभालेखेत एका कुटुंबाचा विविध बाबीवरील खर्च दाखवलेला आहे. बघा जर आलेख बघितला तर याच्यामध्ये थोडीशी रचना बदललेली आहे. या ठिकाणी एक्स अक्षावरती संख्यात्मक माहिती आहे आणि वाय वरती आपल्याला घटक दिलेले आहेत. भाडे, अन्न, कपडे, प्रवास आणि इतर खर्च आणि यांची संख्यात्मक माहिती वाय अक्षावरती एक्स अक्षावरती आपल्याला दिलेली आहे. सोपा आलेख आहे. बघा त्या कुटुंबाचा एकूण खर्च किती आहे. बघा एकूण म्हटलं की सगळ्यात सोपं सगळ्या स्तंभांच्या किमतींची बेरीज या ठिकाणी आपल्याला करायची आहे. बघा सगळ्या स्तंभांच्या किमतींची बेरीज करत असताना सगळ्यात अगोदर दिलेली माहिती आपल्याला मांडून घ्यायची. कशी मांडणार माहिती, तर बघा सर्वात अगोदर भाड्यांसाठी येणारा खर्च किती 1500. 1500 आपण या ठिकाणी लिहून घेऊया. बघा अगदी सुरुवातीला लिहिलं होतं त्या पद्धतीने 1500 अधिक त्यानंतर दुसरा स्तंभ आहे अन्न, त्यांचा स्तंभ बघा या ठिकाणी 2500. तर 2500 ही संख्या पण आपण या ठिकाणी लिहून घेऊया. त्यानंतर तिसरा स्तंभ आहे बघा कपड्यांसाठी येणारा खर्च आहे 1000. तर तो 1000 हा खर्च आपण या ठिकाणी लिहून घेऊया. त्यानंतर बघा प्रवासासाठी येणारा खर्च 500. सगळ्यात कमी स्तंभालेख किंवा सगळ्यात कमी खर्च हा प्रवासाचा आहे. आणि इतरमध्ये जर बघितलं तर इतरचा स्तंभालेख खाली यायचं, या ठिकाणी डाव्या बाजूला नाही जायचं, तर 2000. थोडंसं असा स्तंभ आल्यानंतर आपण गोंधळून जाण्याची शक्यता असते, परंतु गोंधळण्याचं काहीही कारण नाही. आता या सर्वांची बेरीज करायची.
एकक स्थानी 0 आहे, दशक स्थानी सुद्धा 0 आहे, शतक स्थानी बघा 5 आणि 5 10, 10 आणि 5 15, 15ला 5 हातचा 1, 1 अधिक 1 2, 2 आणि 2 4, 4 आणि 1 5, 5 आणि 2 7, म्हणजे 7500 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. बघा 7500 हे आपल्याला कोणत्या पर्यायामध्ये दिसतं, तर 7500 आपल्याला या ठिकाणी पर्याय क्रमांक सी मध्ये दिसतं, म्हणजे पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. प्रश्न दुसरा, कोणत्या बाबीवरील खर्च सर्वात जास्त आहे? सर्वात जास्त म्हणजे सर्वात मोठा स्तंभ कोणत्या बाबीचा आहे? तर बघा सर्वात मोठा स्तंभ जर बघितला आपण तर अन्न या बाबीचा सर्वात मोठा स्तंभ आहे आणि 2500 आहे. परंतु आपला खर्च नाही विचारला, फक्त बाब विचारली. मग अन्न या बाबीवरील खर्च सर्वात जास्त आहे, पर्याय क्रमांक बी. आता प्रश्न तिसरा, घरभाडे व प्रवास यावरील खर्चातील तफावत किती? बघा फरक तफावत कमी जास्त तर आपल्याला ठिकाणी वजाबाकी करायची असते. तफावत विचारली कोणाची? घरभाडे. तर या ठिकाणी आपलं घरभाडे किती आहे बघा, तर आपण भाडे म्हणजेच हे घरभाडे आहे, घरभाडे आहे या ठिकाणी 1500 आणि प्रवास खर्च, तर प्रवास खर्चाचा स्तंभ आपण बघूया तो आहे 500 फक्त. याच्यातील तफावत आपल्याला विचारलेली, तफावत म्हणजेच वजाबाकी काय ते वजाबाकी बघा 0 वजा 0 0 0 वजा 0 0, 5 5 गेले 0 आणि 1ला 1 म्हणजे 1वर 3 0, 1000 रुपये या ठिकाणी काय तफावत आहे. 1000 हे आपला पर्याय क्रमांक ए दर्शवतो, म्हणजे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. बघा प्रश्न चौथा, सोबतच्या स्तंभालेखात एका विद्यार्थ्याला वेगवेगळ्या विषयात मिळालेले गुण दाखवले आहेत. प्रश्न पहिला, त्याला सर्व विषयात मिळून एकूण किती गुण मिळाले? सर्व विषय म्हटल्यावर सर्व स्तंभांची बेरीज करायची. पहिला स्तंभ आहे इंग्रजी, इंग्रजीमध्ये त्याला मिळालेले गुण आहेत मित्रांनो 20, लिहून घेऊया. दुसरा स्तंभ आहे मराठी, मराठीमध्ये मिळालेले गुण आहेत 40. तिसरा स्तंभ आहे गणित, गणितामध्ये मिळालेले गुण आहेत 50. हे गुण आहे तसे आपण एकाखाली एक लिहायचे, कारण तोंडी बेरीज करताना गोंधळ होऊ शकतो. विज्ञानामध्ये गुण मिळालेले 40 आणि सामाजिक शास्त्रामध्ये गुण, सामाजिक अध्ययनामध्ये 30 गुण. बघा ही बेरीज तुम्ही तोंडी पण करू शकता, पण मी सांगतो की ह्या नवोदय परीक्षेमध्ये वेळ भरपूर असतो, त्यामुळं गडबड करायची नाही. गडबडीमध्ये उत्तर येत असताना सुद्धा आपलं चुकू शकतो, ती काळजी घ्यायची. बघा एकक स्थानी 0, 2 आणि 4 6, 6 आणि 5 11, 11 आणि 4 15, 15 आणि 3 18. बघा 180 एकूण गुण त्या विद्यार्थ्याला मिळालेले आहे, पर्याय क्रमांक डी या ठिकाणी अचूक उत्तर आहे. बघा पुढचा प्रश्न आहे, कोणत्या विषयामध्ये त्याला समान गुण मिळाले? समान म्हणजे सारखे, म्हणजे कोणत्या दोन विषयाचे स्तंभ सारखे बघायचे. बघा इंग्रजीसारखा कोणाचाच नाही आहे, मराठीसारखा स्तंभ इकडे बघायचा तर आहे. बघा मराठी आणि विज्ञान हे दोन विषयामध्ये त्याला सारखे गुण मिळालेले आहे. मराठी आणि विज्ञान पर्याय क्रमांक आपल्याला बी दर्शवते, किंवा तुम्ही पर्याय येऊन पण जाऊ शकता. बघा इंग्रजीचं घ्यायचं आहे, इंग्रजीसोबत मराठी तर लहान मोठे आहे, तर सारखे मराठी आणि विज्ञानचे आहे, पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. बघा मित्रांनो पुढचा प्रश्न घेऊया आपण. इंग्रजी व गणित या दोन विषयामधील गुणामध्ये किती फरक आहे? बघा इथं फरक तफावत असेल तर वजाबाकी. इंग्रजी व गणित, आता इंग्रजी विषयामध्ये त्याला मिळालेले गुण आहेत 20 बघा, आणि गणित विषयामध्ये त्याला मिळालेले गुण आहेत त्या ठिकाणी 50. मग आपण ती मोठी संख्या वरती लिहूया. 50 वजा 20, शून्यातून 0 गेला 0 आणि 5तून 2 गेले 3, तफावत आली 30 म्हणजे 30 ऑप्शन पर्याय क्रमांक एच दर्शवते, म्हणजे पर्याय क्रमांक ए ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर असायला पाहिजे. बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, मित्रांमध्ये पण पटापट शेअर करून टाका, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओचं अपडेट तुम्हाला मिळत राहील. बघा आता पुढचा प्रश्न घेऊया आपण या ठिकाणी. सोबतचा स्तंभालेख इयत्ता 6वीच्या 2 तुकड्यांमधील विद्यार्थ्यांच्या छंदांची माहिती दर्शवतो. कोणत्याही विद्यार्थ्याला 2 छंद नाही असे गृहीत धरले आहे. प्रश्न, कोणत्या छंदाची संख्या 30पेक्षा जास्त आणि 50पेक्षा कमी विद्यार्थ्यांना आवड आहे? आता आपण बघूया खेळ, पर्याय येऊन जाऊया. खेळ 30 आहे, आपल्याला 30पेक्षा जास्त पाहिजेत. वाचन 10 आहे म्हणजे 30पेक्षा कमी आहे. संगीत, बघा संगीत जर बघितलं तर त्याची संख्या 40 विद्यार्थी आहेत, म्हणजे 30पेक्षा जास्त आहे आणि 50पेक्षा कमी आहे, म्हणजे पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. काही उत्तरं हे पर्यायावरून शोधायचे, म्हणजे कमी वेळेमध्ये आपल्याला ते
सापडतात। बघा पुढील 2 प्रश्न देखील याच आलेखावर आधारित आहे। तर पुढील प्रश्न असा आहे की 2 तुकड्यांमधील एकूण किती विद्यार्थी आहेत आपल्याला विचारलं, म्हणजे एकूण विचारली म्हणजे सर्व स्तंभांची बेरीज। बघा पहिला स्तंभ आहे खेळाचे 30 विद्यार्थी आहेत, या ठिकाणीच लिहितो मी आता। त्यानंतर वाचन आवडणारे 10 विद्यार्थी आहेत। त्यानंतर बघा या ठिकाणी संगीत आवडणारी विद्यार्थी संख्या या ठिकाणी 40 आहे। आणि त्यानंतर चित्रकला 20 विद्यार्थी आवडतात। त्यानंतर नृत्य मात्र 50 विद्यार्थ्यांचा छंद आहे, म्हणजे 50 विद्यार्थ्यांना नृत्य या ठिकाणी आवडते। आता या सर्वांची एकूण बेरीज पुढील प्रश्नामध्ये विचारलेली आहे। बघा 0, 5 आणि 2, 7, 7 आणि 4, 11, 11 आणि 3, 14 आणि 1, 15, म्हणजे एकूण 150 हे या प्रश्नाचं उत्तर आहे पुढील प्रश्नाचं। आणि या स्तंभावर आधारित शेवटचा प्रश्न आहे, खेळ आणि नृत्य आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती आहे। बघा खेळ आवडणारे विद्यार्थी 30 आहे आणि नृत्य आवडणारे विद्यार्थी या ठिकाणी 50 दिलेले आहे। 30 आणि 50 80, म्हणजे याचं जे उत्तर येतं ते 80 उत्तर येतं तिसऱ्या प्रश्नाचं। पुढील स्लाईडमध्ये आपण ते पाहणार आहोत। प्रश्न दुसरा, 2 तुकड्यामुळे मिळून एकूण किती विद्यार्थी आहेत, याचं उत्तर आपण सुरुवातीला बघितलेलं आहे, 150 विद्यार्थी आहेत दोन्ही तुकड्यांमध्ये मिळून, पर्याय क्रमांक ए। आणि प्रश्न तिसरा, किती विद्यार्थ्यांना खेळ आणि नृत्य आवडते, तर एकूण 80 विद्यार्थी, 30 + 50 त्याचं उत्तर येतं। पर्यायामध्ये उत्तर नसल्यामुळं डी हा पर्याय 80 असं करेक्ट करून हे त्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे। बघा प्रश्न 6वा, सोबतच्या स्तंभालेखाच्या निरनिराळ्या वर्षात झालेल्या धान्य उत्पादनांची माहिती दिली आहे। आता त्याहून आपलं उत्तर लिहायचे आहेत। बघा 1999 2000 ते 2003-04 या कालावधीत एकूण किती धान्य उत्पादन झाले। मग या ठिकाणी सुद्धा संपूर्ण स्तंभांची बेरीज करायची। एकूण किती म्हटलं की काहीच डोकं लावायचं नाही, पूर्ण स्तंभांची माहिती लिहायची आणि त्याची काय करायची, बेरीज करायची। बघा आपण आता तेच करणार आहे। बघा 99-2000 मध्ये 15 लाख टन या ठिकाणी धान्य उत्पादन झालेलं आहे, 15 लाख टन। त्यानंतर बघा 2001 मध्ये 25 झालं, त्यामध्ये वाढ झाली। 2002 मध्ये 35, म्हणजे 1-2 असं 2 वर्ष आहेत ते। 2-3 मध्ये सर्वात जास्त म्हणजे 50 लाख टन या ठिकाणी धान्य उत्पादन झालेलं आहे। 2003-04 मध्ये 40 लाख टन, थोडी घट झाली त्यामध्ये। आणि ठीक आहे 2003-04 आता सर्वांची मिळून विचारलेली बेरीज करायची आहे। बघा 5 आणि 5 10 आणि 5 15, 15ला 5 लिहूया, चला 1 आणि 1 2, 2 आणि 2 4, 4 आणि 3 7, 7 आणि 5 12, 12 आणि 4 16, म्हणजे या ठिकाणी 165 लाख टन, कारण प्रमाण लाख टनमध्ये दिलेलं आहे, त्यामुळे तुम्ही पुन्हा म्हणायचं लाख टन कुठून आले, तर हे प्रमाणातून आलेलं आहे। 165 लाख टन, पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे। बघा पुढचा प्रश्न घेऊया आपण लगेच। व्हिडिओला लाईक नसेल केले तर लाईक करून टाका। 2002-03 दुसरा प्रश्न राहिला। 2002 व 2001 या वर्षीच्या उत्पादनापेक्षा 2001-02 या वर्षी उत्पादन किती वाढले, किती वाढ झाली, सोपं सांगितलेलं आहे। बघा 2000 आणि 2001 यामधलं उत्पादन आहे 25 आणि 2001-02 मध्ये झालेलं आहे 35। 35 मोठी संख्या आहे, वरती ठेवूया। वाढ काढायची म्हणजे फरक काढायचा, 5 आणि 5 गेले 0 1, म्हणजे 10 लाख टन उत्पादन हे काय झालं आहे, वाढ झालेली आहे। ऑप्शन नंबर बी। बघा पुढचा प्रश्न आहे 2003-04 या वर्षातील उत्पादनापेक्षा 2000 आणि 2001 या वर्षातील उत्पादन कितीने कमी आहे। आता कमी विचारलेलं आहे। 2-3चं उत्पादन बघायचं आहे, सर्वात जास्त आहे 50 लाख टन 2-3 मध्ये उत्पादन झालेलं आहे। आणि 2002 आणि 1 मध्ये 2001 मध्ये उत्पादन 25 आहे, या ठिकाणी उत्तर येतं 25। मग 25 लाख टन किती कमी आहे, तर 25 लाख टन, पर्याय क्रमांक ए। बघा प्रश्न 7वा या ठिकाणी समजून घेऊया। सरावासाठी खूप प्रश्न या ठिकाणी दिलेले आहेत।
एकूण 12 प्रश्न आहेत, 12 आलेख या ठिकाणी दिलेले. या व्हिडिओमध्ये आपण 7 आलेख पाहणार आहोत आणि राहिलेल्या व्हिडिओमध्ये आपण 12 आलेख प्लस राहिलेले उच्च काठिण्य पातळीचे प्रश्न. सोबतच्या स्तंभालेखात वेगवेगळ्या तुकड्यामधील विद्यार्थ्यांची संख्या दर्शवली आहे. कोणत्या तुकडीतील विद्यार्थी संख्या दुसऱ्या एखाद्या तुकडीतील विद्यार्थी संख्येच्या निम्मी आहे? बघा या ठिकाणी कोणाची निम्मी आहे असं विचारलेलं आहे. मग आपण बाय पर्यायाचं उत्तर शोधूया. निम्मी म्हणजे अर्धी, 50%. या ठिकाणी तुकडी क्रमांक 1 ची विद्यार्थी संख्या किती आहे? 40 आहे. आता याच्यापेक्षा जास्त असणारच तू आपल्याला बघावं लागणार आहे. तर याच्यापेक्षा जास्त 50, परंतु 50 हे 40च्या दुप्पट नाही आहे. हे समानच आहे आणि हे 60 आहे. नाही, आपण तुकडी 2 बघूया. तुकडी 2 मध्ये किती आहे? या ठिकाणी 30 आहे. आता 30ची दुप्पट किती? ते 60. म्हणजे 60 कोणत्या तुकडीमध्ये ते बघायचं आपल्याला. तर या ठिकाणी आहे, बरोबर आहे. म्हणजे 5वी तुकडी आहे, 5वीमध्ये 60 आहे आणि 3रीमध्ये किती आहे? 30 आहे. तर आता प्रश्न पुन्हा समजून घ्या. कोणत्या तुकडीतील विद्यार्थी संख्या दुसऱ्या तुकडीतील विद्यार्थी संख्येच्या निम्मी आहे? म्हणजे कोणत्या तुकडीतील निम्मी आहे? तर तुकडी 3ऱ्या तुकडीतील विद्यार्थी संख्या ही दुसऱ्या तुकडीच्या निम्मी आहे. म्हणजे कोणत्या तुकडीच्या? तर 5वीच्या निम्मी आहे. म्हणजे या ठिकाणी आपला ऑप्शन आहे पर्याय क्रमांक सी. बघा पुढचा प्रश्न घेऊया आपण. कोणत्या 2 तुकड्यामधील विद्यार्थी संख्या समान आहे? बघा इथं दिलं 1 व 2. 1 मध्ये 40 आहे, 2 मध्ये 30 आहे. नाही. 2 व 3. बघा 2 मध्ये 30 आहे, 3 मध्ये 50 आहे, ती पण नाही. 2 व 4. बघा 2 मध्ये 30 आहे आणि 4 मध्ये मात्र 40 आहे, ते पण उत्तर नाही. तर राहिलेलं उत्तर आपलं असणार 100%. बघा 4 आणि 1. बघा 1 मध्ये 40 आहे आणि 4 मध्ये सुद्धा 40 आहे. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. समान स्तंभ ज्या तुकड्यांचे आहे ते तुकड्यांची विद्यार्थी संख्येच्या ते समान असते. आता पुढे बघा 5ही तुकड्यामध्ये मिळून एकूण किती विद्यार्थी आहेत? 5 तुकड्या दिलेल्या आहेत. एकूण म्हटलं की सगळ्या तुकड्यांची काय करायची? हां बरोबर, बेरीज करायची. सोपं आहे, टेन्शन नाही घ्यायचं. बघा 40 तुकडी 1 मध्ये, तुकडी 2 मध्ये 30 लिहूनच टाकायचे एकाखाली एक. तुकडी 3 मध्ये 50, कारण चुकण्याची संधी नसते. सोपे प्रश्नात आपली मिस्टेक होत असते, हक्काचे मार्क हे जाऊ द्यायचे नाही. तुकडी 4 मध्ये 40 आणि तुकडी 5 मध्ये 60. बेरीज करूया. 0, 4 आणि 3 7, 7 आणि 5 12, 12 आणि 4 16, 16 आणि 6 22, 20 नाही 22, 220 एकूण विद्यार्थी संख्या किती आहे? 220. बघा पर्याय क्रमांक ए तुम्हाला दर्शवतं. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. धन्यवाद मित्रांनो. आपण पुढील व्हिडिओमध्ये प्रश्न क्रमांक 8 ते 12 व उच्च काठिण्य पातळीचे प्रश्न समजून घेऊया. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन लगेच तुम्हाला मोबाईलवरती मिळून जाईल. थँक्यू.